नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा तुमचं या आपल्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. आज आपल्याला मॅनेजमेंट अकाउंटचा नवीन चॅप्टर चालू करायचा आहे, तो म्हणजे रेशो अनालिसिस. रेशो अनालिसिस या चॅप्टरमध्ये आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीचे रेशो आणि त्याचं कॅल्क्युलेशन पाहायचं आहे. आतापर्यंत जे आहेत आपण वेगवेगळ्या स्टेटमेंट तयार केल्या. कोणकोणत्या स्टेटमेंट पाहिल्या तुम्ही? ज्या फायनान्शियल स्टेटमेंट आहेत त्या सगळ्या स्टेटमेंट पाहिल्या, जसं की बॅलन्स शीट असेल, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट असेल, ट्रेडिंग अकाउंट असेल, वेगवेगळ्याचे स्टेटमेंट फायनान्शियल स्टेटमेंट. बट त्या फायनान्शियल स्टेटमेंटवरून ॲक्च्युअल बिझनेसचे किंवा ॲक्च्युअल जे काही रेशो असतात, कम्पॅरिझन असतात, लक्षात येत नाही. त्याच्यासाठी आपल्याला त्याचं एक रेशो अनालिसिस करावं लागतं. वेगवेगळ्या पद्धतीच्या स्टेटमेंट ज्या आपण पाहिल्या कालच्या लेक्चरमध्ये किंवा पाठीमागं, की अनालिसिस कसं करायचं, कंपॅरेटिव्ह असेल, कॉमन साईज असेल, दोन्ही पद्धतीने अनालिसिस करून पाहिलं. आता नेक्स्टली पुढचा पार्ट जो आहे तो या जे काही रेशो आहेत त्या रेशो जे काही फायनान्शियल स्टेटमेंट आहेत त्या स्टेटमेंटवरून रेशो काढायचे आहेत आणि त्याचं कॅल्क्युलेशन करायचं आहे, ते आपल्याला पाहायचे आहे. Financial statement aims at providing financial information about business enterprises to meet the information need of the decision maker. फायनान्शियल स्टेटमेंटचं ऑब्जेक्टिव्ह काय राहतं, तर एकच की फायनान्शियल इन्फॉर्मेशन बिझनेसला प्रोव्हाइड करणं. फायनान्शियल स्टेटमेंट प्रिपेअर्ड बाय द बिझनेस enterprises in corporate sector are published and they are available to the decision makers. आणि हे ज्या फायनान्शियल स्टेटमेंट आहेत ह्या फायनान्शियल स्टेटमेंट कंपनीच्या मोठ्या मोठ्या कंपनीच्या त्या न्यूजपेपर्समध्ये किंवा जनरल पब्लिकसाठी त्या पब्लिशसुद्धा केल्या जातात. आणि त्या फायनान्शियल स्टेटमेंटचा आधार घेऊन लोक काय करतात, त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करण्याचा प्रयत्न करत असतात. उदाहरणामध्ये आता मी एक स्टेक होल्डर आहे, मला त्या कंपनीचे शेअर्स पाहिजे आहेत, डिबेंचर्स पाहिजे आहेत, काहीतरी विकत घ्यायचं आहे, सपोज XYZ कंपनीचं. बट त्या कंपनीचं कंपनी वेदर इट इज प्रॉफिटेबल आहे की प्रॉफिटेबल नाही ते आपल्याला कसं कळणार, तर ते कळण्यासाठी किंवा ते पाहण्यासाठी त्या कंपन्या त्यांचे फायनान्शियल स्टेटमेंट न्यूजपेपर्समध्ये म्हणा किंवा वेगवेगळ्या वेबसाईटवरती अपलोड करत असतात, जेणेकरून जनरल पब्लिकला त्याविषयी इन्फॉर्मेशन भेटली जाईल आणि त्या इन्फॉर्मेशनवरून पब्लिक त्या कंपनीचे शेअर्स, डिबेंचर्स किंवा अदर कोणत्या सिक्युरिटीज आहेत त्या परचेस करतील. ओके, तर बघूया. दिस स्टेटमेंट प्रोव्हाइड फायनान्शियल डेटा विच रिक्वायर अनालिसिस, कंपॅरिझन, इंटरप्रिटेशन फॉर डिसिजन मेकिंग बाय द एक्सटर्नल ॲज वेल ॲज इंटरनल युजर्स ऑफ अकाउंटिंग इन्फॉर्मेशन. आणि या इन्फॉर्मेशनचा वापर बाहेरचेच लोक नाही, एक्सटर्नल पीपलच नाही, तर इंटरनल जे कंपनीचे अगोदरच एक्झिस्टिंग शेअर होल्डर आहेत किंवा कंपनीचे मॅनेजमेंट आहे किंवा कंपनीचे एम्प्लॉईज आहेत, त्या सगळ्यांना किंवा सर्व लोकांना या इन्फॉर्मेशनची गरज असते किंवा इन्फॉर्मेशनचा फायदा घेत असतात. दिस टर्म ॲज फायनान्शियल स्टेटमेंट, दिस टर्म ॲक्ट ॲज लाईक फायनान्शियल स्टेटमेंट. इट्स रिगार्डेड ॲन इंटरगल पार्ट ऑफ अकाउंटिंग. आता मिनिंग ऑफ रेशोज पाहूया. रेशो म्हणजे काय नेमकं, तर ॲज अ स्टार्टेड किंवा ॲज अ स्टेटेड अर्लियर, अकाउंटिंग रेशो आर इम्पॉर्टंट टूल ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट अनालिसिस. अकाउंटिंग टूल आहे रेशो अनालिसिस, हे एक अतिशय महत्त्वाचं अकाउंटिंग टूल आहे ज्याच्यावरून आपल्याला इन्फॉर्मेशन भेटत असते. रेशो अनालिसिस ही एक रेशो इज मॅथमॅटिकल नंबर कॅल्क्युलेटेड ॲज अ रेफरन्स टू द रिलेशनशिप ऑफ टू ऑर मोर नंबर्स अँड कॅन बी एक्सप्रेस ॲज अ फ्रॅक्शन. हे रेशो अनालिसिस एक मॅथमॅटिकल नंबर राहणार आहे, कॅल्क्युलेट करावं लागतं आपल्याला. आणि दोन जर रेशो किंवा दोन वेगवेगळे नंबर्स एकमेकामध्ये जर डिवाइड, मल्टिप्लिकेशन काहीतरी केलं तर ते आपल्याला त्याचा जे काही रेशो आहे ते रेशो भेटत असतो. मग वेदर इट इज अ फ्रॅक्शनमध्ये असेल, पर्सेंटेजमध्ये असेल किंवा प्रपोर्शनमध्ये असेल, कशा का याच्यामध्ये राहणार ते आपल्याला भेटून जाईल जर आपण कॅल्क्युलेट केलं तर. when the number is calculated by referring to accounting numbers derived from financial statement, it is termed as accounting ratio. मग अकाउंटिंग रेशो कशाला म्हणायचं आहे, ज्यावेळेस दोन किंवा दोनपेक्षा जास्त नंबर, अकाउंटिंगचे नंबर
जे फायनान्शियल स्टेटमेंटवरून आलेले असतात आणि त्या दोघांमध्ये काहीतरी प्रक्रिया करून फायनान्शियल स्टेटमेंट म्हणजे मल्टिप्लिकेशन काहीतरी फ्रॅक्शन काहीतरी केलं असेल तर त्याला अकाउंटिंग रेशो म्हणायचे. फॉर एक्झाम्पल इथं आपल्याला सांगितलं आहे ग्रॉस प्रॉफिट ऑफ द बिझनेस इज 10,000, रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन आर 1,00,000 कॅन बी सेड ॲज अ ग्रॉस प्रॉफिट इज 10%. मग ग्रॉस प्रॉफिट कसा काढला त्यांनी, तर इथंच सांगितलं आहे बिझनेसचा ग्रॉस प्रॉफिट 10,000 आहे आणि रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन 1,00,000 आहे. यावरून पर्सेंटेज काढा म्हणलं असेल. मग लगेच आपल्याला अकाउंटिंग रेशोमध्ये माहिती आहे ग्रॉस प्रॉफिटचा रेशो आपण 12thला अभ्यासलेला आहे किंवा आता फर्स्ट इयर सेकंड इयरमध्ये सुद्धा ते अभ्यासला असेल. काय रेशो, ग्रॉस प्रॉफिट भागाकारामध्ये सेल गुणाकारामध्ये 100. ग्रॉस प्रॉफिट किती इथं सांगितलं क्वेश्चनमध्ये 10,000, भागाकारामध्ये रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन इज सेल, भागाकारामध्ये 1,00,000 गुणाकारात 100 करा. ग्रॉस प्रॉफिट किती आला 10%. इथं काय झालं दोन नंबर्स घेतले आणि त्याचं मल्टिप्लिकेशन 100 सोबत करून जो काही रेशो कॅल्क्युलेट केला तो ग्रॉस प्रॉफिटचा रेशो आहे. दोन अकाउंटिंग इन्फॉर्मेशन आणि त्याच्यावर प्रक्रिया करून जे काही उत्तर आलं त्याला थोडक्यात रेशो आपण म्हणायचं आहे. नेक्स्ट आता या फायनान्शियल स्टेटमेंटचे ऑब्जेक्टिव्ज काय आहेत. ऑब्जेक्टिव्ह ऑफ रेशो अनालिसिस. रेशो अनालिसिसचे ऑब्जेक्टिव्ह काय आहेत. रेशो अनालिसिस याच्यामध्ये आपल्या रेशो अनालिसिसमध्ये 2 किंवा 2पेक्षा जास्त काय होणार आहेत नंबर्स या ठिकाणी आपल्याला लागणार आहेत. 2 प्रकारचा डेटा लागणार आहे अकाउंटिंग इन्फॉर्मेशनचा, त्यावरून रेशो या ठिकाणी कॅल्क्युलेट करता येतो. रेशो अनालिसिस इज डिस्पेन्सेबल पार्ट ऑफ इंटरप्रिटेशन ऑफ रिझल्ट रिव्हील्ड बाय द फायनान्शियल स्टेटमेंट. हे दुसरं तिसरं काय नाही, जे काय आपल्याला फायनान्शियल स्टेटमेंटचं इंटरप्रिटेशन म्हणूया थोडक्यामध्ये म्हणजे रेशो अनालिसिस असतं. इट प्रोव्हाइड्स यूजर विथ क्रुशियल फायनान्शियल इन्फॉर्मेशन अँड पॉईंट आउट एरिया विच रिक्वायर इन्व्हेस्टिगेशन. आणि हे यूजरला जे कोणी मग कंपनीचे मॅनेजर असतील, मॅनेजमेंट अकाउंटंट असतील किंवा CA CMS कोणी काय असे ना, त्यावरून कंपनीचे जे काही डिसिजन आहे फ्युचरची जे काही नीड्स आहे कंपनीच्या गरजा आहेत त्या गरजा या ठिकाणी त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असतात. ओके, त्याची इन्फॉर्मेशन वेगवेगळ्या लोकांना माहिती असते. जर आता अकाउंटंटला किंवा मॅनेजमेंट अकाउंटंटला पाहिजे असेल तर त्यावरून तो कशा पद्धतीनं इन्व्हेस्टिगेट करणार आहे, पाठीमागचं काय कशा पद्धतीचा डेटा झाला, पुढं काय करायचं हे त्या रेशोवरूनच करेल. रेशो अनालिसिस इज अ टेक्निक विच इन्व्हॉल्व रिग्रुपिंग ऑफ डेटा बाय ॲप्लिकेशन ऑफ अर्थमॅटिकल रिलेशनशिप थ्रू इट इज इंटरप्रिटेशन इज अ कॉम्प्लेक्स मॅटर. It requires fine understanding by the way of rules used preparing financial statement. Once done efficiently, it provides lot of information which helps to analyst. हे खूप जोखमीचं काम आहे. सगळ्यात अगोदर फायनान्शियल स्टेटमेंट प्रिपेअर करावं लागतं आणि आफ्टर प्रिपेअरिंग फायनान्शियल स्टेटमेंट त्यावरून वेगवेगळे रेशो तयार करावे लागतात आणि ते रेशो आपण तयार केल्यानंतर याचा जो काही इन्फॉर्मेशन आहे याची इन्फॉर्मेशन या डेटाची माहिती भरपूर अनालिस्ट लोकांना याचा इन्फॉर्मेशनचा फायदा होऊन जातो. याच्यामध्ये फर्स्ट ऑब्जेक्टिव्ह काय, टू नो द एरियाज ऑफ द बिझनेस विच नीड द मोर अटेन्शन. मग ज्या एरियामध्ये बिझनेसचं अटेन्शन कमी आहे आणि जिथं प्रॉफिट कमी होत आहे, जिथं असेट्स कमी आहेत, लायबिलिटी कमी आहेत, जिथं काही कमी असेल, ज्या एरियामध्ये ह्याची गरज आहे, अटेन्शन देण्याची गरज आहे, तो एरिया या ठिकाणी आपल्याला या स्टेटमेंट किंवा रेशो अनालिसिसवरून लक्षात येईल. टू नो अबाउट द पोटेन्शियल एरिया विच कॅन बी इम्प्रूव्ड विथ द एफर्ट ऑफ डिस्क्राईब डायरेक्शन. आणि जे सेकंड, टू नो अबाउट द पोटेन्शियल एरिया विच कॅन बी इम्प्रूव्ड विथ द एफर्ट ऑफ इन डिसिजन डिझायर डायरेक्शन. दुसरं जे आहे ऑब्जेक्टिव्ह, ज्या एरियामध्ये आपण चांगल्या पद्धतीनं काम करत आहोत त्या एरियामध्ये अधिक लक्ष देऊन चांगल्या पद्धतीनं आपण त्याच्यामध्ये कार्य केलं पाहिजे, काम केलं पाहिजे. टू प्रोव्हाइड्स अ डीपर अनालिसिस ऑफ द प्रॉफिटॅबिलिटी, लिक्विडिटी, सॉल्वन्सी अँड इफिशियन्सी लेवल ऑफ द बिझनेस. तर हे रेशो या 4 कॅटेगरीमध्ये डिवाईड झालेले आहेत.
प्रॉफिटॅबिलिटी, लिक्विडिटी, सॉल्वन्सी अँड इफिशियन्सी 4 टाईपमध्ये हे रेशो डिवाईड झालेले आहेत आणि हे आपल्याला पुढं पाहायचं आहेच. प्रॉफिटॅबिलिटी रेशो कोणते असतात, लिक्विडिटी रेशो कोणते असतात, सॉल्वन्सी रेशो कोणते असतात आणि इफिशियन्सी रेशो कोणते असतात. याच्यानंतर टू प्रोव्हाइड इन्फॉर्मेशन फॉर मेकिंग क्रॉस सेक्शनल analysis by comparing performance with the best industry standard. And last, provide information derived from financial statement useful for making projection estimate for the future. आणि यावरूनच फ्युचरमध्ये कुठं या ठिकाणी इन्व्हेस्ट करायचं आहे काही नाही ते डेटा आपल्याला याच्यावरून भेटेल. याचे ॲडव्हान्टेजेससुद्धा आहेत. ॲडव्हान्टेजेस रेशोचे पाहून घ्या. इट हेल्प टू अंडरस्टँड इफिशियन्सी ऑफ डिसिजन, simplify complex figure and establish a relationship, helpful in comparative analysis, identification of problem areas, enable SWOT analysis, strength, weakness, opportunity and threats, and last one, various comparison. It involve आणि याच्या लिमिटेशन ऑफ अकाउंटिंग डेटा, इग्नोर प्राइस लेवल चेंजेस, भरपूर साऱ्या लिमिटेशन 4-5 आहेत ते सांगितलेल्या आहेत. याच्यामध्ये पहिला रेशोचा टाईप आहे काय आपण सांगितल्यावरच डिवाईड केलेला होता, प्रॉफिटॅबिलिटी रेशो. देर इज अ वे टू क्लासिफाय रेशो इन ट्रॅडिशनल क्लासिफिकेशन, फंक्शन क्लासिफिकेशन. आता इथं त्याच्यामध्ये पहिलं जे काय टाईप आहे तेच आहेत. मग आता या ठिकाणी सांगितलं स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, याच्यावरून काही रेशो येतात, बॅलन्स शीटवरून काही रेशो येतात आणि कंपोजिट रेशो दोघांच्या ह्याच्यावरून काही रेशो असतात. ओके, लिक्विडिटी रेशो, सॉल्वन्सी रेशो, टर्नओव्हर रेशो आणि प्रॉफिटॅबिलिटी रेशो आताच वर आपण डिस्कस केलं होतं. लिक्विडिटी रेशोमध्ये कोणते येतील रेशो, सॉल्वन्सीमध्ये कोणते येतील, ॲक्टिव्हिटी और टर्नओव्हर रेशोमध्ये कोणते येतील आणि प्रॉफिटॅबिलिटीमध्ये कोणते येतील, 1 बाय 1 या ठिकाणी पाहूया. एक फर्स्ट आपल्याला इन्फॉर्मेशन दिली आहे एका कोणाची तरी. लिक्विडिटी रेशोमध्ये पहिला असणार आहे करंट रेशो. करंट रेशो म्हणजे काय बेटा, तर करंट रेशो इज नथिंग बट इट इज करंट असेट्स डिवायडेड बाय करंट लायबिलिटी. करंट रेशो म्हणजे दुसरं तिसरं काय नाही, सगळ्या करंट असेट भागाकारामध्ये करंट लायबिलिटी म्हणजेच करंट रेशो होय. आणि आयडल करंट रेशो जो असतो तो असतो 2:1. लक्षात ठेवा, इथं सांगितलं असेल नसेल, 2:1 हा आयडल करंट रेशो असतो. करंट रेशो इज प्रोपोर्शन ऑफ करंट असेट्स टू करंट लायबिलिटी. इट इज एक्सप्रेस ॲज अ फॉलो. करंट रेशो काय, तर करंट असेट्स डिवायडेड बाय करंट लायबिलिटी. हे इथं रेशो सांगितलेले आहेत. आपल्या कामाचे कोणकोणते आहेत तुम्हाला सांगतो. वरच्या या ABC फार्मासिस्ट जे आहेत याच्यामध्ये ॲक्टिव्हिटी रेशोमध्ये ट्रेड रिसिवेबल रेशो, इन्व्हेंटरी रेशो डेजमधला, लिव्हरेज रेशो अँड फायनान्शियल रेशोमध्ये डेप्ट इक्विटी रेशो, करंट रेशो, क्विक रेशो आणि व्हॅल्युएशनमध्ये EPS एक येऊन जाईल, बाकी काही नाही. तर आता इथे एक डेटा दिला, क्वेश्चन नंबर 1 थोडक्यात बघा. कॅल्क्युलेट करंट रेशो फ्रॉम द फॉलोइंग इन्फॉर्मेशन. खालील इन्फॉर्मेशनवरून या ठिकाणी करंट रेशो कॅल्क्युलेट करा. म्हणते करंट रेशोचा फॉर्म्युला काय, करंट असेट भागाकारात करंट लायबिलिटी. मग करंट असेट कोणकोणते आहेत त्या क्वेश्चनमध्ये बघा बरं. इन्व्हेंटरी म्हणजे स्टॉक, ट्रेड रिसिवेबल म्हणजे डेटार्स, ॲडव्हान्स टॅक्सेस हे सुद्धा करंट असेटच आहे आणि कॅश अँड कॅश इक्वालंट हे सुद्धा करंट असेट आहे. वरच्या 4 ज्या आहेत त्या सर्व करंट असेट आहेत. आणि करंट लायबिलिटी कोणत्या आहेत, ट्रेड पेएबल म्हणजे क्रेडिटार आणि शॉर्ट टर्म बॉरोइंग म्हणजे बँक OD सारखं, ठीक आहे, बँक ओव्हरड्राफ्ट सारखं. मग करंट रेशोचा फॉर्म्युला करंट असेट डिवायडेड बाय करंट लायबिलिटी. करंट असेट वरच्या 4 50,000 अधिक 50,000 अधिक 4,000 अधिक 30,000 1,34,000 उत्तर येईल. आणि लायबिलिटी 1,04,000. 1,34,000 भागाकारामध्ये 1,04,000 करा, येऊन जाईल उत्तर तुमचं 1.29. 1.29 उत्तर येईल. ॲज टू 1 लिहायचं. आयडल करंट रेशो कसा असतो, 2:1 असतो, बट इथं आला आहे किती, 1.29 ॲज टू 1.
ओके, हा झाला करंट रेशोच्या बाबतीत. आता करंट रेशोचा सख्खाच भाऊ जो असतो तो असतो क्विक रेशो. काहीच फरक नाही दोघांमध्ये, फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, क्विक रेशो याला 2-3 नाव आहेत. क्विक रेशोला काय म्हणतात, दुसरं नाव आहे ॲसिड टेस्ट रेशो, असं सुद्धा या ठिकाणी काही वेळेस म्हणलं जातं. क्विक रेशो, ॲसिड टेस्ट रेशोसुद्धा याला म्हटलं जातं. ओके, क्विक रेशो म्हणजे काय, तर क्विक असेट डिवायडेड बाय करंट लायबिलिटी. क्विक असेट कोणत्या, तर ज्या क्विकली कॅशमध्ये कन्वर्ट होतात त्या सर्व असेट्स म्हणजे क्विक असेट, ज्या क्विकली कॅशमध्ये कन्वर्ट होणाऱ्या असेट. ओके, मग याचं सूत्र आपल्याला माहिती आहे, फॉर्म्युला करंट असेट, सगळ्या करंट असेट मायनस स्टॉक प्लस प्रीपेड एक्सपेन्सेस किंवा ॲडव्हान्स टॅक्सेस. ओके, एवढंच लक्षात ठेवा. क्विक असेट दुसरं तिसरं काही नाही, करंट असेट्समधून स्टॉक मायनस करायचं आहे आणि प्रीपेड एक्सपेन्सेस एक मायनस करायचे आहेत, म्हणजे येथील तुमचा क्विक असेट. आणि करंट असेट्स, करंट लायबिलिटी तर आपल्याला माहितीच आहेत. मग इथं आता काय सांगितले, उदाहरण वरचंच घेतले, ॲज इट इज कॅरी फॉरवर्ड केले त्याने उदाहरण. करंट असेट मायनस टोटल करंट असेट 1,34,000 झाल्या होत्या बघा इथं. हे बघा 1,34,000. याच्यामधून मायनस काय करायचं बेटा, तर याच्यामधून इन्व्हेंटरी म्हणजे स्टॉक आणि ॲडव्हान्स टॅक्सेस या दोन गोष्टी मायनस करा. 50,000 आणि 4,000 येऊन जाईल तुमचं क्विक असेट 80,000. आणि करंट लायबिलिटी 1,04,000 ॲज इट इज आहे. उत्तर जर कॅल्क्युलेट केलं तर 0.77 ॲज टू 1 येऊन जाईल. आणि आयडियल क्विक रेशो आहे 1:1, 1:1 आयडियल क्विक रेशो. हे इथं दाखवलेलं आहे, आयडियल क्विक रेशो 1:1 आहे. आता याच्यावरून लिक्विडिटी रेशो सांगितले. लिक्विड असेट म्हणजे त्याच लिक्विड असेट करंट रेशोचं क्विक असेटलाच 2-3 नाव आहेत. क्विक असेट रेशो ऑब्लिक ॲसिड टेस्ट रेशो ऑब्लिक लिक्विड रेशो. लिक्विड रेशोचा सुद्धा फॉर्म्युला सेम आहे. इन्व्हेंटरी प्लस प्रीपेड एक्सपेन्सेस प्लस ॲडव्हान्स टॅक्सेस मायनस करायचे आहेत करंट असेट्समधून. सेम आहे, ॲसिड टेस्ट रेशो, क्विक रेशो आणि लिक्विडिटी रेशो फॉर्म्युला सेम आहे सगळ्यांचा. करंट रेशोचा फॉर्म्युला पहिला, बाकीचे फॉर्म्युले आणि त्याचे जे काही ॲन्सर आहेत ॲक्च्युअल आपण प्रॉब्लेम घेत असताना पाहणार आहोत. थांबूया इथं. मग आशा करतो तुम्हाला लक्षात आलंच असेल सर्व काही. नसेल तर आपण प्रॉब्लेम घेत असताना तुम्हाला सर्व काही समजून जाईल. थँक्यू.